तर याच संदर्भात ताजे अपडेट आपले प्रतिनिधी आपल्याला देणार आहेत। मनश्री फाटक जोडला गेलेला आहे, त्याचबरोबर कृष्णात पाटील सुद्धा आपल्या बरोबर आहेत आणि सीमा आणि गोरेगावच्या नेस्को सेंटरवरून सुद्धा आपल्या बरोबर जोडलेले आहेत। कृष्णातकडे मी आधी जाते। कृष्णात, एकूणच मेळाव्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि यावेळी उद्धव ठाकरे म्हणजे 6 खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काही वेळातच या मेळाव्याला सुरुवात होईल। रुबीना, थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल। 60वा वर्धापन दिन आहे, हीरक महोत्सवी वर्धापन दिन आहे आणि सर्व शिवसैनिक येण्यास सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो काही शिवसैनिक जल्लोष करत आहेत, कारण वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे, एक आनंदाचा क्षण देखील आहे। परंतु एक किनार जी आहे ती 6 खासदार फुटलेल्याची आहे आणि आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत जे आपल्यासोबत बोलू इच्छितात। काही महिला नगरसेवक आहेत, महिला 6 खासदार फुटलेले आहेत, त्यानंतर हा वर्धापन दिन होतोय। 6 खासदार गेल्यानंतर एक सामान्य शिवसैनिकांची भूमिका जी आहे ती काय असणार आहे, उद्धव साहेब काय बोलतील असं वाटतं? 6 खासदार फुटले म्हणजे पाण्याची गळती झाली, आता नवीन पालवी फुटेल, त्यासाठी आम्ही सज्ज आहोत। हे बघा, त्यासाठी आम्ही सज्ज आहोत, नवीन पालवी फुटेल त्याच्यासाठी आम्ही सज्ज आहोत। एकंदरीतच जे खासदार फुटले गेलेले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतील आज, काय आता ते उद्धव साहेब काय म्हणतात तेच बघायला आपण आलोय। आम्हाला माहित नाही, पण आज जे असेल ते इंटरेस्टिंग असेल। आदेश दिला तो पाळला जाईल, ऑफकोर्स नक्कीच पाळला जाईल। संजय राऊत साहेबांनी आदेश दिलाय तो सुद्धा पाळला जाईल जर सांगितलं तर। नक्कीच आपली काय भूमिका आहे? ज्या प्रकारे 6 खासदार फुटल्यानंतरचा हा पहिल्यांदाच वर्धापन दिन होता। हा वर्धापन दिन त्यासाठी महत्त्वाचाच आहे। आज साहेब काय सांगतील, आज ते कुठले विचार आम्हाला देत आहेत ते घेऊनच जाणार आहेत। आणि मी म्हणेन, आज जे राऊत साहेब म्हणाले फुटले नाही आहेत, ते विकले गेलेले आहेत। आज प्राईज लावून उभे होते, विकले गेले आहेत, आज 6 निघून गेले आहेत, पुढे बघू। तर फुटले गेलेले नाहीत तर हे विकले गेलेले असे खासदार आहेत, त्यामुळं नक्कीच उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात ते देखील गरजेचं आहे। त्यामुळं या सामान्य शिवसैनिकांच्या भूमिका ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। आणखी काही नगरसेवक आहेत, आपण काय सांगाल या संदर्भात? सध्याची परिस्थिती पाहता काय जो संतप्त भावना ज्या आहेत त्या शिवसैनिकांमध्ये दिसतात? शिवसैनिक हा शिवसेनेचा आहे, आमदार खासदार नाही आहेत, शिवसैनिक आहेत तिथे शिवसेना आहे। सगळे आज जिल्ह्यापासून जी लोक आली आहेत वर्धापन दिनाच्या निमित्ताने तीच शिवसेना आहे। आमदार आणि खासदार म्हणजे शिवसेना नाही आहे। तर आमदार आणि खासदारांची शिवसेना नाही आहे, ही शिवसेना शिवसैनिकांची आहे। त्यामुळं जरी गेले असतील शिवसैनिक तरी शिवसैनिक जे आमदार खासदार जातील परंतु शिवसैनिक मात्र आहे तेच राहतील, अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत त्या या ठिकाणी सामान्य शिवसैनिकांच्या असलेला पाहायला बरं, अगदी